नमस्कार, कप्पीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज इथे चवळीची उसळ केली आहे। ती उसळ कशी केली तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे 1.5 कप चवळी घेतली। ही चवळी मी न भिजवता घेतली आहे, कारण चवळी, मूग आणि मसूर हे 3 कडधान्य असेल ते न भिजवताही त्याची उसळ, भाजी काही पण होऊ शकते, झटपट होऊ शकते। आता ही चवळी मी व्यवस्थित धुवून घेतली आहे। त्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून चवळी व्यवस्थित शिजली पाहिजे। हे पहा, कुकरच्या 2-3 शिट्या होऊन गेल्यात आणि कुकर थंडसुद्धा झालाय। मी चवळी कुकरमधून काढली आहे। पहा कशी सुंदर शिजली आहे चवळी। आता ती चवळी फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते आणि ते तेल काढल्यानंतर त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घेते। तो तेलामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे, काळा नाही करायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे कांद्यामध्ये आणि तो टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा थोडा शिजू द्यायचा आहे। हे पहा, इथे टोमॅटो शिजलाय। त्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद घालते, 2 टीस्पून कांदा लसूण मसाला घालते। मी इथे मसाल्याच्या डब्यातला चमचा वापरलाय। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आणि आता कांद्यामध्ये मसाला परतून घेतलाय। मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये उकडलेली चवळी घालायची। ती चवळी घालून व्यवस्थित परतून घ्यायची। त्यामध्ये कांदा आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून आपल्याला जसं रस्सा हवा असेल त्याप्रमाणे पाणी ओतून घ्यायचंय आणि ढवळून घ्यायचंय। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय। मीठ घालूनही व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि भाजीला, उसळीला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची। ही पहा, भाजीला उकळी आली आहे आणि आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची। कोथिंबीरीने उसळीला छान चव येते। कोथिंबीर घालून ढवळून घ्यायचं आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची त्याला, जेणेकरून कोथिंबीरीचा जो स्वाद आहे तो सगळा उसळीमध्ये उतरला पाहिजे। हे पहा, आपली चवळीची उसळ तयार झाली आहे। झटपट होणारी आहे चवळीची उसळ ही उसळ तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।